नमस्कार, मी अश्विनी भोईर, संवादिका, ग्रंथाली प्रतिभांगण प्रस्तुत साहित्यव्रती या कार्यक्रमाच्या चौथ्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज साहित्यव्रती या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत मोहना कारकानीस यांच्याशी. मोहनाताई, प्रतिभांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मोहनाताईंचं इथे ग्रंथाली प्रतिभांगणमध्ये स्वागत करण्याची विनंती आज आपल्यामध्ये कवी निळकंठ कदम आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मोहनाताईंचं इथे स्वागत करावं. धन्यवाद. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण राहिलं तरी देखील मराठी भाषेशी असणारं आपलं नातं, मराठी भाषेविषयीचा जिव्हाळा, मराठी साहित्याचा जिव्हाळा आपण आपल्या अक्षरांमधून, आपल्या शब्दांमधून, भावनेतून आणि संवेदनांमधून व्यक्त करू शकतो आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगू शकतो. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खरं तर मोहना कारकानीस. मोहनाताईंची अनेक पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या पुस्तकांची नावं घ्यायची तर मोहर आणि सागर गोटे हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्याचबरोबर एका, खूप वेगळं असं हे शीर्षक आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलणारच आहोत त्यांच्या कादंबऱ्यांवरती. एका आहे, त्याचबरोबर टेक ऑफ, चंद्रकळा, ही वाट दूर जाते, अशा त्यांच्या काही कादंबऱ्याही प्रकाशित आहेत. आणि महत्त्वाचा उल्लेख करायचा म्हणजे की एक छान एकांकिका जी सिंगापूरमध्ये सादर झाली, तर ती एकांकिका मोहनाताईंनी लिहिली होती. टाइम आउट ही एकांकिका मोहनाताईंनी लिहिली होती. आणि कथासंग्रह ही प्रकाशित आहेत. जाईचा मांडव, पैंजण, दिवा लावताना हे कथासंग्रह मोहनाताईंचे प्रकाशित आहेत. आणि अनेक देशांमधून त्यांनी प्रवास केला आहे आणि त्या देशांमधून प्रवास करत असताना नुसता प्रवासच केला नाही, तर तिथलं बरंच काही टिपलं आणि प्रवासावर आधारित असणारं असं अल्बम प्रवासाचा जपान हे पुस्तक देखील त्यांचं प्रकाशित आहे. आणि खूप छान अनेक अंकांचं संपादन, विविध औचित्य साधून जे अंक प्रकाशित होत असतात त्या अंकांचं प्रकाशन देखील मोहनाताईंनी आजपर्यंत केलेले. विशेषत्वाने उल्लेख करायचा म्हणजे ग्लोबल टाइम्सच्या दैनिकातील बालपुरवणीचं संपादन ताईंनी केले आणि ऋतुगंध सिंगापूर या दिवाळी अंकाचंही संपादन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबरीने अस्मिता रेडिओ वाहिनी, रेडिओ विश्वास याकरता त्यांनी लेखन, सादरीकरण आणि काव्यलेखनही केलेलं आहे. असं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आज प्रतिभांगणमध्ये आलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, त्यांच्या पुस्तकांविषयी, त्यांच्या लेखनाविषयी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बराच दीर्घकाळ त्या सिंगापूरमध्ये आहेत आणि तिथल्या महाराष्ट्र मंडळात देखील अतिशय सक्रिय आहेत. तर तो सगळा त्यांचा अनुभव, विश्व आणि तो सगळा पैस आजच्या मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत. मोहनाताई, मी पुन्हा तुमचं स्वागत करते आणि आपण आपल्या या संवादाला सुरुवात करूया. हा संवाद करत असताना आणि तुमचा हा सगळा परिचय पाहिल्यावरती अगदी मनात सहजपणे येणारा पहिलाच प्रश्न तो म्हणजे की तुम्ही लिहित्या हाताच्या आहात, तुम्ही पुष्कळ लेखन करत असता, पण लेखनाची सुरुवात ही कुठेतरी वाचनातून होत असते. आपल्या शब्दांशी जेव्हा नातं जुळतं, साहित्याची आवड निर्माण होते, पुस्तकांची आवड निर्माण होते, तो पुस्तकांचा वास, स्पर्श सगळा आपल्याला जेव्हा जाणवतो आणि मग त्या प्रेरणा घेऊन नंतर आपण लेखनाकडे वळतो. तर हे साहित्याचे संस्कार, वाचनाची आवड ही नेमकी कशी झाली? अगदी छान प्रवासात तुम्ही वर्णन केलं आणि प्रश्नही अगदी योग्य विचारलेला आहे. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. तर कशी झाली सुरुवात? तर तुम्हाला माहिती आहे की माझं शैक्षणिक जे बॅकग्राऊंड आहे ते स्टॅटिस्टिक्स आहे, मार्केटिंग आहे, रिसर्चमध्ये मी काम केलेलं आहे. पण तुम्ही जसं म्हणालात ते अगदी योग्य आहे की ह्या सगळ्याची सुरुवात वाचनातूनच झाली. म्हणजे वाचाल ते वाचाल, वाचाल तर वाचाल, ह्या ज्या सगळ्या आपण जे म्हणतो ते माझ्या बाबतीत अगदीच खरं होतं. कारण मी जेव्हा लहान असताना मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून मी हातात पुस्तकच मला वाटतं धरलं. आणि आपण जेव्हा मागे वळून बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की अरे हो, आपण असं असं करत गेलो, तेव्हा काही कळत नसतं. तर सुरुवातीलाच लहान मुलाचा बालहट्ट जो असतो तर मला फक्त पुस्तकच हवं असायचं. तर मी आजीला किंवा कोणी मला आलं तर मला पुस्तक द्या म्हणून सांगायची. आणि थोडं आणखी मोठं झाल्यानंतर म्हणजे पुस्तकांची रासच घरात भरतच गेली. ती पुस्तकच आणि मी. आणि बाकी सगळं मी करायची, धडपड करायची, मस्ती करायची, पण पुस्तकं पहिली.
त्याच्यानंतर वाचनालय कुठून कुठून शोधून काढायची मी. इतकं प्रचंड वेळ होतं. म्हणजे मी अगदी 5-6 वर्षाची असल्यापासूनच मी सांगायची मला वाचनालय कुठे आहे तिथे घेऊन जा. आणि ते वाचनालयातली मोठी माणसं पण मला एवढी आली कधी टुकली म्हणून अशी चेष्टा करायचे. किती वाचतेस ग रात्रभर पुस्तकं असं. अच्छा. आणखी एक छोटंसं उदाहरण म्हणजे मी शिर्डीला गेले होते. तर लोक सगळे दर्शनाला, मला पहिलं वाचनालय कुठे ते मी विचारलं की मला तिकडे सोडा, मग मी तिकडे येते देवदर्शनाला. तर मग तिथे बाकी झाल्यानंतर मी सबंध दिवस वाचनालयातच बसून वाचत बसले होते. आणि तेव्हा मी फक्त 7-8 वर्षाची असेन जास्तीत जास्त. तर असं वाचनातूनच माझं झालं. जी काही आवड होती ती मुळात होतीच आणि ती मग जोपासली गेली. आणि नंतर मग शाळेतनं मी कविता लिहायला लागले. आणि आपला दुसरा गुरु असतो, घरात तर असतंच. कारण घरातून तुम्ही म्हणाल तर माझे बाबा कविता करायचे. ते इंजिनियर होते. आणि माझी आजी पाळणा लिहायची, मंगलाष्टका लिहायची. आणि माझे पणजोबा होते, जे मला नंतर कळलं ते कीर्तन करायचे. जे वकील होते व्यवसायाने, पण ते कीर्तन करायचे. तर तिथून कुठून तरी घरातून ते आलं असावं. तर असं घरातून. आणि नंतर शाळेतून माझे शिक्षक, अर्थातच भाषेची खूप आवड असल्यामुळे. कोणती शाळा होती तुमची? माझ्या खूप शाळा झाल्या. अच्छा. कमीत कमी 10 शाळा. का बरं असं? माझे वडील एसटीत होते, इंजिनियर. ओके. त्यांच्या बदल्या व्हायच्या. त्यामुळे काही गोष्टी ज्या भाग्यात असतात, वाचन, प्रवास, हे मी जन्मल्यापासूनच सुरू झालेलं, ते आतापर्यंत चालूच आहे. म्हणजे आता तुमचा सगळा परिचय पाहिला आणि आता तुम्ही सिंगापूरमध्ये आहात आणि मला वाटतं त्या सगळ्याची बीज ही तुमच्या लहानपणीच रोवली गेली. म्हणजे वाचनाची असतील किंवा प्रवासाची, की ते सगळं आपल्या भाग्यात होतं आणि ते तसंच पुढे अजूनही हा सगळा प्रवास चालू आहे. तर ह्या प्रवासाबद्दल आपण सगळं या मुलाखतीत जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा मला तुमच्या पुस्तकांविषयी थोडंसं बोलायचं आहे, की कथासंग्रह तुमचे प्रकाशित आहेत आणि त्याहून पुढे जाऊन म्हणायचं तर कादंबरी. ही कादंबरीचा अवकाशपट जो आहे तो फार मोठा असतो. म्हणजे एक कादंबरी लिहायची म्हणजे खरं तर एक तपस्या करण्यासारखंच कादंबरी लेखन करणं म्हणजे एक ही तपस्याच आहे, एक साधनाच आहे, की त्याच्यावर त्याचं बीज रोवणं आणि तो सगळा अवकाश उलगडत जाणं. तर त्याविषयी थोडं आम्हाला अधिक जाणून घ्यायचंय की मुलाखतीच्या. छान प्रश्न विचारलाय. कारण साहित्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत, ते अगदी वेगवेगळे आहेत. प्रत्येक प्रकाराला हात घालणं अतिशय कठीण आहे, अवघड आहे. आणि माझ्यासारख्या म्हणजे जी काही माझी योग्यता आहे तिथून मी सुरुवात केली. कथासंग्रह, कथा जेव्हा लिहित होते तेव्हा तिथे कुठेतरी मला स्थळ, काळ आणि पूर्ण कॅनव्हास घ्यायला कुठेतरी मर्यादा जाणवायला लागल्या. आणि लहानपणापासून वाचनाचे, पुन्हा कादंबरी हाच प्रकार मला खूपच आवडलेला होता. पण सुरुवात कशी करायची ते मी जरा अवघड हात घातला शिवधनुष्याला आणि सुरुवात केली. जो विषय मला आवडलेला होता, 2 विषय म्हणजे स्त्रीप्रधान, एक कॉर्पोरेट, जर मी स्वतः कॉर्पोरेटमध्ये काय अनुभवलं एक स्त्री म्हणून, आणि आपण असतो एक मध्यमवर्गीय किंवा आपली एक घरातून आपलं जे वळण असतं किंवा जी काही आपल्या भावना असतात, जी मूल्य असतात, ती जपून ठेवून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपण कसं काही सगळ्या तोंड देतो आणि तरी पुढे जातो. तर अशी कुठेतरी कथा, माझा कुठे अनुभव आणि काही काल्पनिक आणि काही बाकी जे दिसत होतं ते सगळं व्यक्त व्हायला मला कथा हा साहित्य प्रकार खूप कमी, म्हणजे थोड्या मर्यादा जाणवल्या. आणि म्हणून मी कादंबरी लिहिली पहिली. आणि लिहिली तर मग ते लिहितच गेले. आणि ती झाली नाही तर दुसरी कादंबरी पण मला वाटलं की आणखी एक विषय होता. म्हणजे मी सिंगापूरला तोपर्यंत गेले होते. सिंगापूरला असं पद्धत आहे की प्रत्येक घरामध्ये पूर्ण वेळ हेल्पर म्हणतात त्याला, पूर्ण वेळ अशा स्त्रिया येऊन राहतात आणि तिथे गव्हर्नमेंटकडून, सरकारकडून हे शिस्तीत सगळं ट्रेनिंग घेऊन त्या येतात.
आणि त्या वेगवेगळ्या देशातून येतात आणि गरीब असतात, अर्थातच पैसे कमवायला येतात. आणि मग त्यांचं आयुष्य हे काय असतं? पुष्कळदा आपल्याला वाटतं की परदेश म्हटलं की सगळं काही छान छानच आहे किंवा भरपूर पैसा आहे किंवा जे काय होणार ते चांगलंच होणार, असं असा एक असतो कुठेतरी समज. तर आपण आपल्या इथे पण ज्या आपल्या घरी बायका कामं करतात त्यांची एक मनस्थिती असते, वेगळी असते, त्यांचं एक पार्श्वभूमी वेगळी असते. परदेशातली पार्श्वभूमी अशा काम करणाऱ्या स्त्रियांची, मुलींची कशी असेल, तर ती मी जेव्हा सिंगापूरला इतकी वर्ष राहायला लागले, मला सुदैवाने असं थोडासा बोलघेवडा तसं अशा बाबतीत मी बोलत असते, तर मला येऊन त्यांनी स्वतः काही बोलायच्या माझ्याशी आणि त्या मैत्रिणी झाल्या. तर वाटलं की नाही यांच्यावरच एक कादंबरी लिहायची. तर त्यामुळे जी दुसरी कादंबरी लिहिली ती मी इंडोनेशियन हेल्परवर लिहिली, जी सिंगापूरमध्ये येते. तिचा प्रवास सिंगापूरला येतो आणि असं करता करता ती हुशार असते, ती विचारी असते, तर ती त्या सुखाच्या शोधात असते किंवा स्वच्या शोधात ती हळूहळू जाते आणि मग ती शेवटी भारतात येऊन स्थिरावते. असा तो शेवट दाखवलेला आहे. काय शीर्षक आहे त्या कादंबरीचं? एका असं नाव दिलं. अच्छा. एका हे इंडोनेशियन नाव आहे, कारण मला असं पाहिजे होतं पहिली मुलगी, एकाचा भाषा भाषेत अर्थ पहिली मुलगी. अच्छा. तर ही पहिली मुलगी जी चाकोरीवर जाऊन काम करते, विचार करते आणि काहीतरी शोधायला लागते. ती नुसतं काम करून किंवा पैसे मिळवून तिचं समाधान होत नाही. आणि मग तिचा जो सगळा प्रवास आहे तो त्या कादंबरीत उतरलेला आहे. त्यामुळे ती एका हेच नाव मला योग्य वाटलं. आणि पहिल्या कादंबरीचं पण ही वाट दूर जाते, कारण आपल्या सगळ्यांच्याच वाटा दूर जाणाऱ्या असतात. आपल्यालाच आपली वाट शोधायची असते. खरंच की ती शीर्षक सुचणं आणि त्या आशयातून ती शीर्षक मिळणं हे सुद्धा एक कादंबरीचं एक वैशिष्ट्य असतं की ते शीर्षक पाहिल्यावर, म्हणजे आता मला एका म्हटल्यावरती मला वाटलेलं पहिल्यांदा की मराठीलाच काही शब्द आणि त्याचं नाविन्यपूर्ण असं ते शीर्षक केलंय, तर आता त्याचा उलगडा झाला की बहासा ही मला वाटतं जी भाषा आहे त्या भाषेतनं आलेला हा शब्द आणि मग पुढे त्या सगळ्या मुलीचा तो संघर्ष, तिचा प्रवास, याला सगळ्याला जोडणारी अशी ती कादंबरी आहे. कादंबरी लेखन, कथा लेखन आणि मगाशी ज्याचा आपण तुमच्या परिचयात उल्लेख केला तो एक महत्वाचा मला तुमचा छान असा एक टप्पा वाटतो, तो म्हणजे प्रवास लेखन. की प्रवास करत असताना म्हणजे नुसतंच तुम्ही फिरलात नाही, म्हणजे खरं तर मराठी साहित्यात आपण पाहिलं तर खूप छान अशी प्रवास वर्णनं लिहिण्याची छान परंपरा आहे. म्हणजे मग आपल्याला पटकन लगेच आठवतं पु ल देशपांड्यांचं नाव किंवा गंगाधर गाडगिळांचं, आणि अगदी खूप मागे जायचं तर गोडसे भटजींनी लिहिलेलं, अशी अनेक नावं आठवतात. आणि त्यांनी केवळ प्रवास काय केला, काय पाहिलं हे लिहिलं नाही, तर तिथल्या माणसांविषयी, तिथल्या संस्कृतीविषयी, म्हणजे स्थळ, काळ, अवकाश असं सगळं त्या प्रवास वर्णनामध्ये मांडलं. अशी एक छान परंपरा आहे आणि त्या प्रवास वर्णनांच्या परंपरेमधलं एक तुमचंही छान प्रवासावर आधारित असं पुस्तक आहे की एक अल्बम प्रवासाचा जपान या देशावरचा. बरोबर. तर काय नेमकं त्याच्यामध्ये काय दृष्टिकोन तुम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे त्या पुस्तकातून? जपान अल्बम प्रवासाचं हे त्या पुस्तकाला नाव दिलेलं आहे. तर हे पुस्तकही काय एका रात्रीत किंवा एका काही दिवसात झालेलं नाहीये, त्याची पण थोडीशी पार्श्वभूमी देते मी. हो, नक्कीच. कारण पुन्हा ते माझं बालपणातच जाईल. म्हणजे तुम्हाला सांगितलं अजून एक मला कुतूहल निर्माण झालं का बराच दीर्घकाळ सिंगापूरमध्ये राहिलेल्या, तर सिंगापूरवर लिहिण्याऐवजी जपानवर लिहिलेलं. बरोबर. तर तेही एक कुतूहल. तो पण प्रश्न अगदी बरोबर आहे. तर पुन्हा एकदा सुरुवात अशी आहे की मला लहानपणापासून पुन्हा प्रवासाची खूपच आवड होती. म्हणजे मी अगदी उड्या मारत, बाबा म्हणाले चला जायचं की चाललो आम्ही, विंचवाचं विराट पाठीवर तसं चाललो आम्ही उड्या मारत. कारण लोक साधारणपणे मुलांना दुःख होतं की अरे आपण आता सगळं सोडून जायचं, तर थोडंसं व्हायचं. पण ती जी उत्सुकता होती नवीन शिकायचं, काहीतरी नवीन बघायचं म्हणजे काय झाडं झुडपत नुसती नाही, पण खेळणं बघायचं किंवा त्या लोकांना भेटायचं काहीतरी, तेव्हापासून मला इतकं आवडायचं की एक थोडक्यात सांगते की मी
2.5-3 वर्षाची असताना आम्ही एसटीने प्रवास करायचो. तेव्हा आम्हाला दुसरे साधनं नव्हती, वाहनं नव्हती. तर आम्ही एका बस स्टँडवर थांबलो होतो, बस थांबली होती. तर मला इतकी मी रेस्टलेस झाले, अस्वस्थ, की अरे चला आता लवकर. आणि मी आईचा हात सोडला आणि कुठलं तरी चला चला ती बस निघाली म्हणून एकटीच जाऊन बसले होते. ती इतकी मला घाई झाली होती त्या बसमध्ये बसायची. आणि आईला कळायच्या आतच मी जाऊन टाटा वगैरे करून चला चला लवकर. आणि मला अजूनही ते आठवतंय. मी 2.5-3 वर्षाचीच होते आणि तिथे बसून मला खिडकी आणि ती गाडी चालू झाली म्हणजे मला थांबायचं नव्हतं. अरे काय इतका वेळ कशाला घालवतात, म्हणजे मुलं साधारणपणे खाण्यापिण्यात इकडे तिकडे वेळ घालवतात. आणि नशिबाने म्हणजे आईला लक्षात आलं आणि तो कंडक्टर होता चांगला आणि त्याच्या पण लक्षात आलं, नाही तर माझा प्रवास एंडेच झाला असता कुठेतरी. तर सांगायचं म्हणजे तुमच्या प्रश्नाकडे वळते परत. तर असा हा प्रवास कुठेतरी सतत मनात. आणि ती जी देशाची एक प्रत्येक देश हा स्वतःची संस्कृती घेऊन असतो. ती संस्कृती आपल्याला वरवर वाटते, परदेश म्हणजे सगळं सारखं. किंवा मला अजूनही गंमत वाटते की काही लोक म्हणतात परदेश म्हणजे तिथे खूप थंडी असेल ना, तर सगळीकडे थंडी नसते. आताही मी आले, अजूनही लोक विचारतात, आता ग्लोबल एवढं जागतिकीकरण झालंय, तिकडे तुम्हाला छान थंडी असेल ना, म्हणून तुम्ही असं म्हणजे मी आले की असं दिसते ना. नाही, थंडी असते ना तिकडे. म्हटलं हो, कसली सिंगापूरला थंडी काय. तर असो, तर प्रत्येक देशाची अशी एक पहिचान म्हणा, ओळख असते. आणि जपान हे मी का, 2 प्रश्न होते. जपानकडेच का, पहिलं प्रवास वर्णनाकडे, तर थोडंसं मी तुम्हाला उत्तर दिलं की हे माझ्या मनातच होतं. आणि जिथे आपण जातो ते मी काय अशी प्रवास सहलीतनं जात नाही किंवा एखाद्या पर्यटक ह्याच्यातून जात नाही की जायचं, थांबे कुठले कुठले त्या लिस्टमधले गोळा करायचे, जायचं, परत यायचं, असं माझं कधीही दृष्टिकोन नव्हता. आणि ती इच्छा होती, ती प्रबळ होती. तर सुदैवाने माझे मिस्टर असेच ह्या आमच्या आवडीजवळी खूप जुळतात. सुदैवाने ते जमतं पण आम्हाला जायला. तर ते म्हणाले चालेल, तुला जातो तर जो काही आपण वेळ मिळतो आपल्याला, तो आपण खास असे जी आहेत पर्यटन, जिथे तुला जायचंय तिथे आपण जाऊ. आणि मग जपान आमच्या बकेट लिस्टमध्ये वरती होतं. आणि सिंगापूरला असल्यामुळे ते सोपं पडलं, दोन्ही दृष्टीने, आर्थिक पण आणि वेळेच्या दृष्टीने पण. तो पहिला टप्पा झाला. दुसरा टप्पा असा की जपान हे खूप, म्हणजे जे लोक जाऊन आलेले आहेत त्यांना कदाचित किंवा ऐकून वाचून माहिती असेल, जपान एक क्लोज कम्युनिटी आहे. क्लोज म्हणजे कशी, तर ते सहसा ओपन नाही होत. म्हणजे ते कोणालाही, आता आपण भारतीय सहसा आपण परदेशींना वेलकमिंग असतो की स्वागत करतो आपण, पाहुण्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. ते पण करतात, पण जपानी लोक जपान्यांना जास्ती जवळ करतील. त्यातून भारतीय लोकांना असं जवळ करणं हे फार तुम्हाला दिसणार नाही. याचं कारण त्यांची शिस्त, अतिशय शिस्त, अतिशय वक्तशीर. म्हणजे एक उदाहरण सांगते, त्यांच्याकडे 40 सेकंद हा रेकॉर्ड आहे ट्रेन लेट होण्याचा. अच्छा, 40 सेकंद. हो, हा त्यांचा कोट हे झालेला आहे, अपमान झालेला आहे. किंवा त्या देशाला जराही कुठे अव्यवस्थितपणा पाहुण्यांनी सांगितला, तक्रार केली तर आवडत नाही. त्यांना तो देशाचा अपमान वाटतो. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी, किंवा आमचे कधी पैसे, माझे मिस्टर आधी गेले होते तर त्यांचे पैसे चुकून जास्ती घेतले गेले तर त्यांच्या लॉकरमध्ये ते त्यांनी गुपचूप ठेवून दिले होते परत. इतका कमालीचा प्रामाणिकपणा. आणि शिवाय निसर्ग जो त्यांचा आहे, साकुरा, ही सगळी एवढी सारी असताना मी म्हटलं नाही, आपण आधी जपान करून. आणि मग ते झालं. आणि खूप काही माहिती आहे जपानमध्ये. ही नुसतं पर्यटन नाहीये, हे अमुक झालं, तमुक बघितलं, तमुक असं नाही. त्या प्रत्येकाला एक इतिहास आहे, प्रत्येकाची एक ओळख आहे, प्रत्येकाचं एक मी काहीतरी घेऊन आलेली आहे तिथून, काहीतरी देऊन आलेली आहे. आणि माझंच आपण म्हणतो ना आपण आपला जो शोध असतो तो यातून मला अशी सुरुवात होते की इथून मला हे मिळतं, तिथून ते मिळतं.
ते सगळं थोडं थोडं पुस्तकात आलेलं आहे. आणि जो देश निसर्ग एवढा छान सांभाळतो ना, त्या देशाविषयी मला नक्की जास्ती प्रेम आपल्याला वाटतं. तर असं आम्ही पुस्तक वाचूच, पण एक पुढच्या प्रश्नाकडे येण्या अगोदर की जपानच्या संस्कृतीमधून, म्हणजे तुम्ही म्हटलं की या प्रवासात आपण अनेक गोष्टी घेत असतो, देत असतो, तर जपानच्या सगळ्या संस्कृतीतून काय तुम्ही घेतलं आणि की छान आहे बाबा, हे आपण अंगीकारलं पाहिजे, असं काय वाटलं तुम्हाला तिथे सगळा प्रवास करताना? तुम्ही इतके छान प्रश्न विचारतात की मला खूपच बोलावं असं वाटतं. पण खरं तर तुम्ही बघा तुम्ही किती थांबायचं. आपण येऊया पुढच्या प्रश्नाकडे, पण एक छान, मला तुम्ही जो संवाद साधत आहात, तर एक मोकळेपणा खरं तर जेव्हा आपण अधिक फिरतो, प्रवास करतो, व्यक्तिमत्वात आणि विचारांमध्ये अधिक व्यापकता येते, त्यामुळे आपण खूप गोष्टी स्वीकारत जातो. तर पुढच्या प्रश्नाकडे येताना मला खूप उत्सुकता वाटली तुमच्या बोलण्यातनं की काय बरं जपान या देशातून अगदी थोडक्यात की जाणून घ्यायला सांगते. पहिलं मी मगाशी म्हटलं तसं ती लोक क्लोज कम्युनिटी आहे. भारतीय मैत्रीण स्वीकारणं, मैत्री तर दूर जाऊन बोलणं हेच त्यांच्याकडनं खूप कठीण आहे. संवाद साधणं, ऑफिशियली बिझनेससाठी बोलणं वेगळं, ते पण ते अगदी मोजकं पॉईंट टू पॉईंट बोलतील, पण असं संवाद साधणं खूप कठीण आहे. आणि मला चक्क अशा मैत्रिणी झाल्या जपानमध्ये. ती सुरुवात अर्थात सिंगापूरमधून झाली. आणि मी जेव्हा कडक थंडीत गेले होते जपानला, तर माझ्या त्या मैत्रिणी रात्री मध्यरात्री मला भेटायला आल्या होत्या. एकीने मला अख्खा दिवस वेळ दिला आणि सगळीकडे घेऊन गेली ती. आणि तिला इतका आनंद झाला होता, हे दाखवू का ते दाखवू, आणि भाषेच्या नावाने अक्षरशः म्हणजे ते मोडकं तोडकं इंग्रजी, माझं इंग्रजी आणखी भारतीय पद्धतीचं किंवा मराठी पद्धतीचं, आणि तिचं ते इंग्रजी, आणि असं त्या ह्याच्यात सुद्धा आमचं एवढं बॉन्डिंग, आमचा एवढा संवाद झाला. म्हणजे काही वेळेस भाषा सुद्धा असो का नसो अवगत, पण तुमचा संवाद होतो. तर हे जे आहे ना, हा संवाद तो अपवाद होता. म्हणजे जे सर्वसाधारण जपानविषयी जे मत आहे ते खोडून काढलं गेलं ना. आणि आतापर्यंत आज तागायत म्हणजे 8-10 जपानी मैत्रिणी आमची अत्यंत घट्ट मैत्री झालेली आहे. ते तुम्ही वाचाल पुस्तकामध्ये. आम्ही वाचू. तर हे असं आहे सगळं जपान विषयी. तर हे शिकण्यासारखंच नाही का की तुम्ही लगेच मैत्री करू नका, तुम्ही घ्या, वेळ घ्या. लगेच अगदी भेटलं आणि लगेच गळ्यात पडणंच पाहिजे असं म्हणजे. पण जेव्हा तुम्ही मैत्री कराल तेव्हा निभावा, किंवा तुम्ही मैत्रीचे काही निकष ठेवा की जे तुमचे वाटतात ते. आणि ही खरी मैत्री आहे. मी सिंगापूरमध्ये राहिले, मी आहे मुळात भारतीय आणि ते पण महाराष्ट्रीयन. ती कुठली जपानची, जपान पण खूप मोठा आहे, तिचं ते सगळं वर्णन आता मी भौगोलिक करणार नाही, पण ती तिथली. आम्ही भेटलो सिंगापूरला आणि नंतर आमची घट्ट मैत्री झाली ती प्रत्यक्ष जपानच्या भूमीवर. तर हे सगळं घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. आणि त्यांची शिस्त, त्यांचा वक्तशीरपणा, शब्दाला जागणं, नाही तर नाही म्हणणार, हो तर हो म्हणणार, जे सिंगापूरला पण आहे स्पष्ट. मग त्याच्यातनं जो घोळ किंवा गडबड असते ना, ती सगळी वाचली जाते. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी मी शिकले. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीतली जीवनमूल्य खरं तर खोलवर रुजलेली आहेत, पण त्याचबरोबर मी म्हणेन की ही जीवनमूल्य ही आपल्याला इतका मोठा व्यापक दृष्टिकोन देतात की दुसऱ्या देशात जाताना ते स्वीकारणं, इतकी आपली दृष्टी आपली अधिक म्हणूया की मजबूत आहे. हा पायाच खरं तर खूप मजबूत आहे की त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या देशात गेल्यावरही तिथून जे काही छान आहे ते शिकत गेलात आणि शिकत राहिलात. आणि मला आता खरा जो मूळ प्रश्नावर यायचं ते म्हणजे सिंगापूर बद्दल. म्हणजे ही आजची आपण जी मुलाखत करत आहोत की आपला जो विषय आहे की महिलांनी साहित्य क्षेत्रात दिलेलं योगदान, ते योगदान अनेक विविध पद्धतीचे आहे. म्हणजे ते लेखनातलं तर आहेच आहे, पण त्याचबरोबर जिथे आता सगळीकडे ओरड आहे की मराठी भाषा वाचवा, मराठी पुस्तकं कोण वाचतंय, मराठी साहित्याचं काय, असे अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर अगदी भारतात, महाराष्ट्रात जिथे आहे तिथे तुम्ही सिंगापूरमध्ये राहत असताना
मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी अतिशय असोशीने तुम्ही काम करत आहात. आणि म्हणून मला खूप मनापासून वाटलं की आपण मोनाताईंशी या व्यासपीठावर गप्पा मारल्याच पाहिजेत. आणि म्हणून हा आजचा आपण सगळा योग जुळवून आणला. तुम्ही भारतात आलेला आहात आणि हा योग आपण जुळवून आणलेला आहे. तर मला सिंगापूर मधलं जे तुमचं वास्तव्य आहे आणि तिकडचं सगळं जे वातावरण आहे की मराठी कुटुंब आणि तिथलं जे सांस्कृतिक वातावरण आहे, तर आम्हाला खरंच उत्सुकता आहे याविषयी ऐकण्याची. नक्कीच. सुरुवात मी अशी करेन की तुम्ही ही जी कुठली लेखनाची, वाचनाची किंवा कसल्याही संवादाची सुरुवात ही आपल्या आतून होते. बाहेरचं जे असतं ते आपल्याला, आपण इमॅजिन करूया इथेच हे बाहेर सिंगापूर आहे, मग आपलं लगेच आपण विचार दुसरे करायला लागू. इथे जपान आहे, आणलंय आता जपान, तर तो होतो ना मानसिक. ती एक पहिली मानसिकता पाहिजे की तुम्ही कुठे आणि कसं स्वतःला समजता आणि कसं आपली जी आवड आहे किंवा जी आहे ती कशी जोपासू शकता. पण हॅव्हिंग सेड दॅट, हे जरी म्हटलं तरी देशाची जी ओळख असते तशी प्रत्येक देशाला आहे आणि सिंगापूरला नक्कीच आहे. आता सिंगापूर वेगळं कसं आहे इतर देशांपेक्षा, तर इथे मराठी जी लोक आहेत, मराठी जी स्थानिक लोक आहेत, ती 20-25 वर्षापूर्वी आलेली आहेत. म्हणजे साधारणपणे तुम्ही रफली म्हणाल की ही तिसरी पिढी आता आहे मराठी महाराष्ट्रीयन लोकांची. आणि जवळजवळ 1200 कुटुंब आहेत आताच्या रेकॉर्ड प्रमाणे, स्टॅटिस्टिक्स प्रमाणे. तो एक भाग झाला. त्याच्यानंतर आता भौगोलिक स्थिती जी आहे, हा झाला इतिहास, म्हणजे एवढी लोक इतकी वर्ष आलेली आहेत नोकरी धंद्यासाठी. दुसरी म्हणजे ती अत्यंत प्रतिभावंत, जे क्रीम ऑफ क्रीम म्हणतो, ते नोकरीसाठी म्हणा किंवा स्वतःचं काही करून दाखवण्यासाठी तिथे आले. तिसरा भाग आहे, सिंगापूर हे छोटं राष्ट्र आहे, अतिशय चिमुकलं आहे. चिमुकलं बेट, मी त्याला बाळ म्हणेन एक. आणि हे बाळ इतकं खोडकर आणि इतकं खट्याळ आहे आणि ते तरुण आहे तसं इतर देशांपेक्षा. म्हणजे ते जन्माला आलं म्हणजे तरुण म्हातारं म्हणूया आपण, ते 60 वर्षाचं झालं आता बाळ. आणि त्याला अत्यंत सुंदर नेतृत्व मिळाल्यामुळे त्याची सगळी घडीच इतकी सुंदर बसलेली आहे की सर्व धर्म समभाव म्हणतात ते नुसतं कागदोपत्री नाही. तिथे तुम्ही उतरलात की तुम्हाला वाटतं की हो आहे बाबा काहीतरी. म्हणजे कुठेही असं कमी जास्तपणा किंवा आता अपवाद सगळीकडेच असतात एखाद दुसरा, पण सर्वसाधारण मी जेव्हा तिथे पोचले तेव्हा मला सगळं, म्हणजे मी 94लाच 94 मध्येच मी गेले होते, पण तेव्हापासून जे मी बघत आले तर कुठेही असं म्हणजे हे असे ह्या देशाचे ते असं कुठेही काही नाही आहे. ते सगळं स्टेट ते त्यांच्या नियमाला धरून चालतात, त्यांचे नियम असतात, सगळं काही रांगेत होतं. कुठेही इकडचं तिकडे, आज मी 11 वर्षापेक्षा जास्ती राहते, ते त्यांच्या त्याला धरून असतात. तर हे सगळं असं असताना ही सिंगापूरची जी ओळख आहे ती मला सगळ्यात भावते. आणि मराठी माणूस जो तिथे आहे आता राहिलेला, अर्थात मराठी माणूस जो सिंगापूरमधला आहे तो नक्कीच बदललेला आहे, कारण देश त्याचा बेस्ट नाही म्हटलं तरी होतं तो परिणाम. आपल्याकडे आता मी सांगेन की काही विद्वान लोक आलेली पण आहेत, तर त्यांचे जे आपुलकी आहे मराठी संस्कृती टिकवण्याची, भाषा टिकवण्याची, ती प्रचंड आहे मोठी. त्यामुळे होतं काय, सगळे सणवार व्यवस्थित साजरे होतात. महाराष्ट्र मंडळ म्हणजे काय, मंडळ म्हणजे लोकच आहेत ना सगळी. मंडळ हे एक संस्था झाली तरी संस्था म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, लोकच शेवटी. तर त्या लोकांना शिस्त आहे, प्रत्येक गोष्ट शिस्तवार होते. 1-1 वर्षाचे कार्यक्रम आधीच सगळे तयार असतात. वेळ पाळणं हे सुद्धा अगदी, म्हणजे हे सिंगापोरियन मराठी लोक किंवा आहेत ते कळतं. वेळ पाळणं असतं किंवा आता जी कळकळ आहे त्याच्यात धरसोड नाहीये. आज आहे 4 दिवस रंग, उद्या परवा 3रा रंग, असं नाहीये. बरं रे, नेतृत्व जी लोक करतात तिथेही समभाव आहे.
तिथे असं नाहीये की आज नावाला नाव आहे म्हणून हे आहे, असं नाहीये. काम करणं महत्वाचं. जी सिंगापोरियन ओळख आहे, आपलं काम करा, शिस्तीत करा, त्याचा रिझल्ट बघा आणि पुढे जा. त्याच्यामुळे मला वाटतं हे जे यश आहे मराठी माणसाचं तिथे, ते त्यांनी टिकवून ठेवलेलं आहे. आता आपापसात जे असतं काही आतून माणूस म्हटलं की थोडे मतभेद असतात, पण मतभेद असणं वेगळं आणि वादावादी असणं वेगळं आणि त्याच्यात एकमेकांचे पाय खेचणं वेगळं असतं. तर ते तुम्ही जर कुठेच केलं नाही तर नक्कीच ते मंडळ टिकून राहतं ना. तर त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की ते त्याचं यश ते आहे. आणि आता प्रश्न आला संस्कृती टिकवण्याचा, तर सगळे सणवार साजरे केले जातात. मराठी माणसाची ओळख नाटकं होतात. आता तर तुम्ही माहीतच आहे, आम्ही स्वतः सगळं यावर्षी पूर्ण काही लेखन वगैरे केलं. त्याच्यानंतर नाट्यरंग आहे, नृत्यरंग आहे. अतिशय सुंदर नृत्य करणारे, आता तिसरी पिढी अतिशय सुंदर नृत्य करते. नंतर साहित्यिक म्हणाल तर स्मरणिका हा दिवाळी अंक असतो. त्याच्यामध्ये सगळे लिहितात, छान व्यक्त होतात आणि कुठेही अशा मर्यादा नाही आहेत जास्ती. म्हणजे त्यात चाकोरीतच करायला लागतं, पण तरी कुठे असं अवघडले पण नसतं. नंतर आता ऋतुगंध ह्याची मी काही वर्ष संपादिका होते, तर तिथे मला एक चांगला तो मंच मिळाला की व्यक्त होण्यासाठी. आणि माझे खूप वर्ष असं मनात होतं की लेखक वाचक यांनी समोरासमोर यावं. पुष्कळदा काय होतं ना, लेखक लिहितो, जातं ते छापलं जातं, पण त्याची वाचकाची प्रतिक्रिया समोरून जर ऐकायला मिळाली, पाहायला मिळाली, तर त्याच्या एवढा प्रचंड आनंद मला वाटतं लेखकाला दुसरं काही नको असतं. किंवा वाचकाला पण सांगणं की हा आम्हाला हे आवडतं, ते आवडतं, तसा वाचक पाहिजे. तर तो तसा आहे लेखक वाचक समाज, पण त्यांना एकत्र आणण्याचं काम ऋतुगंधने केलं. अच्छा, ऋतुगंध दिवाळी अंक तुम्ही? नाही, ऋतुगंध हा डिजिटल अंक आहे, ज्याचं वर्षातनं 4 वेळा आम्ही प्रकाशन करतो. आणि स्मरणिका हा दिवाळी अंक आहे. स्मरणिका हा दिवाळी अंक आहे. अच्छा, तर खूप छान. म्हणजे ऋतुगंध हा उपक्रम आहे. आणि थोडं अजून मला कुतूहल की पुस्तकं तिकडे काय, कोणती पुस्तकं वाचली जातात आणि ती कशी उपलब्ध होतात, कोणत्या प्रकारचं साधारणतः वाचन तिथे दिसतं? आता मराठी पुस्तकं तर वाचली जातातच. म्हणजे जी सुरुवातीची पिढी होती, म्हणजे मी तुम्हाला वास्तव सांगते की सुरुवातीची पिढी होती ती मराठी पुस्तकं खूपच वाचायची. सगळी लायब्ररी, सगळी वाचनालय भरलेली होती. अजूनही वाचनालयात सगळ्या पुस्तकांची अगदी कसोशीने काळजी घेतली जाते. पण पहिल्या आणि दुसऱ्या पिढीनंतर थोडं मराठी वाचन थोडं कमी झालेलं आहे, असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि ते वाढवण्यासाठी थोडे प्रयत्न चालू आहेत मंडळाचे किंवा सर्व जे जाणकार लोक आहेत ते. पण हो, पुस्तकं लोकांकडनं चांगली पुस्तकं, ज्येष्ठ लोक जे लेखक आहेत त्यांची पुस्तकं नक्कीच वाचली जातात. अच्छा, मग वाचनालय तिथे आहे? वाचनालय. अच्छा, म्हणजे तिथे पण व्हॉलेंटरीली लोक कामं करतात दरवर्षी. अच्छा, वाचनालयात. आणि काय असे विशेष साहित्य रुजावं, लिहावं आणि वाचन करावं, काही असे विशेष उपक्रम आपण महाराष्ट्र मंडळातर्फे राबवता का सिंगापूरमध्ये? रुजावं म्हणून जसं मी सांगितलं तसं पहिलं म्हणजे ही जी ऋतुगंध हे आहे, तर लेखक वाचक आपण एकमेकांना भेटून वर्षातनं 4 वेळा भेटणं हे खूप, म्हणजे तिथे सगळीच लोकांचे व्यवसाय वेगळे आहेत, त्यांचं ते सगळं सांभाळूनही ते शनिवार रविवार भेटून हे सगळं करतात. आणि प्रत्येक जण आपले, असं काही नाहीये की कंपल्सरी आहे किंवा व्हॉलेंटरीली सगळं केलं जातं. तर हे वाचण्यासाठी केलं जातं. मराठी शाळा जी आहे ती चालवली जाते. मराठी शाळा पण आहे, हसत खेळत आहे,
पण त्याच्यात खूप मजा असते. मराठी मुलांना म्हणजे कसं त्यांच्या दृष्टीने कसं सोपं पडेल ते ऐकवलं जातं. मी स्वतः त्याच्यामध्ये केलेलं आहे काही भाग आणि करण्याची इच्छा पण आहे. आणि मंडळाकडनं ती शाळा चालवली जाते. शिवाय मेळावे होतात. नंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की शास्त्रीय गायन शिकलं जातं आणि अत्यंत उत्तम गायक आहेत त्याचे कार्यक्रम होतात वर्षातनं 1 किंवा 2 वेळा तरी कमीत कमी वेळा. तर ते पण मराठीच आहे ना, आपली जी परंपरा आहे शास्त्रीय गायनाची. तर असं अनेक आहेत. आणि तुम्हाला आणखी एक सांगायला मला आवडेल की भक्ती मय जे आहे अभंग ते म्हटले जातात. आणि ज्या पूजा वगैरे होतात म्हणजे गुढीपाडव्याची पूजा ही यथासांग आमच्या इथे छान केली जाते तिकडे. आणि जोशी मिसेस जोशी जे सीयू ते आलेले आपल्याला भेटले असतील तर त्यांच्याकडून ती यथासांग पूजा केली जाते. आणि असे कार्यक्रमात खास करून सगळ्या पूजा व्यवस्थित केल्या जातात. गणपती 5 दिवस बैठक असते गणपतीची. तो कार्यक्रम 5 दिवस चालतो. आणि गणपतीच्या समोर आपल्याकडे चांगले कार्यक्रम मुलं करतात येऊन. नंतर त्याच्यामध्ये नाच होतात. म्हणजे हे असे आताचे वेगळे नाच नसतात तर अगदी शास्त्रीय गायनपासून नृत्य होतात. छान. म्हणजे मराठमोळी परंपरा सगळी अगदी सिंगापूरमध्ये आहे. अगदी म्हणजे आपण अगदी भारतात महाराष्ट्रातच आहोत असं वाटतं. अगदी असं वाटतं. छान वातावरण तुम्ही सगळ्या अगदी. मराठी मंडळींनी तिथे निर्माण केले. खूप छान कौतुकास्पद असं सगळं तुमचं काम. आणि तुमचं आज मला वाटतं एक छान प्रतिनिधी म्हणून खरं तर तुम्ही त्या सगळ्यांच्या वतीने आज इथे बोलतायत असं मला सगळं ऐकताना जाणवते. आम्हाला अधिकाधिक तिथले काही तुमचे अनुभव असे खास लक्षात राहिलेले. म्हणजे आता मला सहज आता इतके कार्यक्रम तुम्ही घेता. म्हणजे आम्ही आता इथे मुंबईत कार्यक्रम घेत असताना एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे त्याचा हॉल मिळवणं, माणसं आणणं, हे सगळं खूप एक संयोजनाचा खूप मोठा भाग असतो. तर सिंगापूर देशाचे सगळे नियम आणि त्या सगळ्यामध्ये बसून आपण एक कार्यक्रम घेणं कसं असतं? काही दमछाक होते की कशा पद्धतीने त्याचं आयोजन नियोजन होत असतं? ते सांगते तुम्हाला मी व्यवस्थित. पण त्याच्या आधी एक किस्सा मला छोटासा आठवतो. जेव्हा मी मुंबईहून सिंगापूरला गेले तर अर्थातच धाकधूक होती की कसं असेल वगैरे. आणि मी जेव्हा पहिला गुढीपाडव्याचा कार्यक्रम गेले, मला आमंत्रण आलं. मी महाराष्ट्र मंडळाची लगेच प्रतिनिधी ते मेंबर झाले आणि त्या कार्यक्रमाला गेले आणि चक्क बघते तर काय म्हणजे मला वाटलेलं की असं थोडं स्टायलिश किंवा ऍक्सेंट वगैरे असं काहीतरी ऐकायला मिळेल असं एक साधारण कल्पना वाटलेली मला मनात आलेलं. तर माझ्या शेजारच्या आजीबाई चक्क नथ-बीत घालून आलेल्या. तर नथी तर तिथे आणि गजरे अत्यंत सुंदर मोगऱ्याचे गजरे घालून, नथी घालून, नऊवारी वगैरे. आणि आजीबाईंनी चक्क इतके छान छान उखाणे घेतले. तर मला वाटलं की आता मला उखाणे शिकायला पाहिजेत कारण मी मुंबईत माझी लाज निघाली असते. तर हा जो पहिलाच माझा अनुभव होता तो मी कधीच विसरणार नाही. त्याच्यानंतर पण आता हे जे तुम्ही प्रश्न विचारलात की कसं आयोजन वगैरे होतं. तर अर्थातच त्या नियमाप्रमाणे मंडळाकडनं होतात बऱ्याचशा गोष्टी. पण असे काही कार्यक्रम आहेत की जे समिती मेंबर्सकडनं म्हणजे जे आपले ऐच्छिक असतात ते स्वतःहून पुढे येऊन आपलं करतात हे सगळं आयोजन. उदाहरणार्थ एक कार्यक्रम आहे आमचा शब्दगंध म्हणून. आमचा अशासाठी म्हणते, आमचा तुमचा असं काही नाही, हा सगळ्या ऐच्छिक लोकांचा, कलाकारांचा, कवींचा असा तो कार्यक्रम आहे. तर तो शब्दगंध आणि ऋतुगंध असे कमीत कमी 20 वर्ष दर महिन्याला चालू आहेत. अच्छा, 20 वर्ष झाली. 20 वर्षापेक्षा जास्त झालेत. आता त्या कार्यक्रमाचं स्वरूप पण मी थोडक्यात सांगते म्हणजे तुम्हाला कल्पना येईल की कसं आयोजन होतं आणि कसा आनंद घेतला आणि दिला जातो. कारण इथे कुणालाही नावं नको असतात की माझं नाव यायला पाहिजे. थोडीशी सुप्त इच्छा प्रत्येकालाच असते
पण त्या नावासाठी कोणीतरी काम करते असं फार कमी म्हणजे नसतंच ते. तर असो, ते शब्दगंध हा कार्यक्रम दर महिन्याला कवींचा कार्यक्रम असतो. मराठी कविता, स्वरचित कविता सादर केल्या जातात. हं? आणि 30 ते 35 कवी कमीत असतातच सर्वसाधारण दर महिन्याला. आणि हे फक्त कवी नसतात, तर त्यांच्या कुटुंब असतं. म्हणजे आता मी कवयित्री तर माझे मिस्टर, किंवा ते कवी म्हणजे असेल तर कवी आणि ऐकायला श्रोते पण आहेत. श्रोते खूप. आणि फक्त हो, कवीच येऊन कविता सादर करतायत. खूपच. आणि आवडीने, नुसतेच येऊन बसलेत असंही नाही. बरं, हे कार्यक्रम कुठे होतात? तर दर महिन्याला एक, आता सांगतो की नाही हे माझ्याकडे होणार. आणि हे सगळं अगदी एखाद्या ऑफिसच्या थाटात सगळं केलं जातं. म्हणजे जी सूत्रसंचालन किंवा ही सुसूत्रता सगळी, ही सगळी अगदी एकदम ऑफिस एकदम याच्यामध्ये. ते सगळं ईमेल येतं दर महिन्याला की हे अमुक अमुक असं आहे. तर ते आता प्रत्येकाची असते. आता 30 जण आहेत, तर एक कोणीतरी म्हणजे त्याची टर्न येते की तो एक ठरवतो की हा माझ्याकडे होस्ट मी यजमान. मग त्याच्या घरी, घराच्या आकाराप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे त्यांचे हॉल असतात. म्हणजे कम्युनिटी हॉल असतो किंवा फंक्शन हॉल म्हणतो तिकडे. तर तिथे तो आयोजन केलं जातं. ते त्या होस्टची, त्या यजमानाची जबाबदारी असते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर यजमानीण बाई अतिशय सुग्रास सुंदर जेवण सगळ्यांना खाऊ घालतात. आणि हे जे कविता ऐकवणं आहे ते दाद दिली जाते समोरासमोर, ऐकलं जातं. शिवाय काही गाणी कोणी इच्छित सादर करतात. आणि हसत खेळत हा कार्यक्रम होतो. खूप शिकायला मिळतं, आनंद मिळतो, वेगवेगळे विषय हाताळले जातात. आणि शिवाय जेवण. आणखी काय हवंय आता? शिवाय काही जण हाताने पानं बिनं, पण पान असतं ना विडा, ते पण करतात. ते मी सिंगापूरलाच पहिल्यांदा म्हणजे खरं तर काही अनुभव असे की इथे नाही मिळाले पण तिकडे गेल्यावर खास जपले गेले. बरेचदा असंच होतं. बरेचदा असं होतं. इथे असताना ते सगळं आपल्या जगण्याचा भाग त्याचं आपल्याला विशेष, त्याचं कुतूहल, गंमत जाणवत नाही. पण जेव्हा इथून थोडंसं लांब जातो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक हव्याशा वाटतात आणि त्या केल्या जातात. वाटतं ते सगळं या सगळ्या सिंगापूरच्या तुमच्या मराठी वातावरणात आहे. आणि अगदी माझे आता हे सगळे तुमच्याकडनं ऐकत असताना मला सहज असा एक मनात प्रश्न आला की म्हणजे आता इथे महाराष्ट्रात असून मराठी भाषा कशी टिकणार, असे प्रश्न निर्माण होत आहेत की मराठी भाषेपासून सगळे दूर चालले आहेत. तर सिंगापूर मधल्या ह्या सगळ्या मराठी मंडळींना असे काही प्रश्न पडतायत का? हो, हा जागतिक प्रश्न आहे. जागतिक प्रश्न आहे. फक्त मराठी भाषेचंच म्हणता नाही येणार. मी दोन्ही बाजूस सांगेन माझ्या योग्य, मला जे समज आहे त्याप्रमाणे, की फक्त मराठी भाषाच नाही, पण हा जगात सगळ्याच भाषांचा प्रश्न येणार आहे. कारण जसं जागतिकीकरण वाढलेलं आहे तसं इंग्रजी भाषा किंवा जी काही लागते ती भाषा शक्यतो वापरली जाते. हा एक त्यातला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की मुलांना ती सोपी वाटते. आणि तिसरा भाग असा आहे की मधली जी पिढी आहे ती कुठेतरी मराठी तेवढी टिकवून ठेवायला कमी पडलेली आहे. हे आपण स्वीकारायला पाहिजे. आणि जे सोपं असतं तिथे लोकांचा कल शक्यतो असतो की जे पटकन जातं. पण त्याच्यातूनही जर तुमची तीव्र इच्छा असेल तर तुम्ही ही भाषा नक्कीच घरात टिकवून ठेवू शकता. कारण सुरुवात घरातूनच होते. बाहेर कशाला आपण शेजारी असे बोलतात नाही, पण आपल्या घरात आपण आपल्यापासूनच ती सुरुवात जर राहिली, जी मी सिंगापूरला अजूनपर्यंत तरी घराघरातून बघितलं. म्हणजे जे खरं आहे तेच मी सांगते, जे वास्तव आहे ते सांगते. अजून तरी म्हणजे मी गेले, आता आपण साधारण मेट्रो म्हणजे मोठ्या शहरामध्ये इंग्रजीचा जो सर्रास वापर असतो तो आपण टाळू शकतो ना. एवढं काही गरज नसते की अगदी प्रत्येक गोष्ट इंग्लिशमध्ये, इंग्रजीत बोलणं. तर आपली इच्छा आपण ठेवली की नाही मी माझ्याच भाषेत बोलेन, मातृभाषेत बोलेन, तर ती तशीच होती. मुलं तेच शिकतात. तर खूपशा प्रमाणात मला हे
बघायला मिळालं सिंगापूरमध्ये की मराठीत भाषा आई वडील बोलतात, तेच मुलं करतात. मुलं बसून आई वडील बसून गाणी म्हणतात, मुलं बसून गाणी म्हणतात. गाणी म्हणजे अशी कुठली उथळ गाणी नाही, चांगलं शास्त्रशुद्ध बैठक असलेली किंवा श्रवणीय असलेली मराठी गाणी. आता शास्त्रीय संगीत म्हणा किंवा मराठी जे भावगीत आहेत, आई वडील म्हणतात, मुलं ऐकतात, म्हणतात. तर आपल्या घरातूनच हे सगळं होतं. पूजा घातल्या जातात, आई वडील करतात, मुलं बघतात. सक्ती नसते, पण ते आपोआप कुठेतरी रुजलं जातं ना. तर त्यामुळे मला हे जे खूपच म्हणजे मी इतक्या देशामध्ये जाते की घरी गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी. तर जर्मनीत गेले, कॅनडात गेले, मॉरिशसला गेले. प्रत्येक मराठी माणसाची तळमळ आहे, पण आपण जसं मला तुलनेने सिंगापूरमध्ये हे खूपच जास्ती प्रमाणात चांगल्या तऱ्हेने मराठीला खूप आपलं मानलेलं आहे असं मला वाटतं. पक्क धरून ठेवू. पक्क धरून ठेवू. खूप छान, म्हणजे अभिनंदन करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे आज जे आपण नक्कीच. सगळं वातावरण अनुभवत नक्कीच. आहोत, तर मराठी भाषेविषयीचं हो. प्रेम आणि ते टिकवून ठेवण्यासाठीची तळमळ. बरोबर. नुसतं बोलून त्याचा उपयोग नाही, तर ते खरं तर आताच्या या पिढीने मुलांकडे पोहोचवताना स्वतः जेव्हा ते आचरणात हो. आणणार, कृतीत आणणार, तेव्हा ते आपोआपच पोहोचणार आहे. बरोबर. त्यासाठी फक्त ओरड करण्याची गरज नाहीये. बरोबर. छान, एक तुमच्या सगळ्या सिंगापूर मधल्या या महाराष्ट्र मंडळातल्या मंडळींनी हे राखून ठेवलंय. मला खूप अभिनंदनीय अशी गोष्ट वाटते. आता मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे आपण येत आहोत. तुमच्या साहित्याविषयी अनेक प्रश्न आहेत. आपण मुलाखतीचा शेवटही तुमच्या छान कवितेने आपण करणार आहोत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तर आपण, मला वाटतं, त्याकडे जाऊया आणि मग आपण पुन्हा एकदा आपल्या मुलाखतीकडे येऊया. प्रेक्षकांच्याही मनात काही प्रश्न असतील तर त्यांनी ते विचारावे. नमस्कार. मला एक विचारायचं होतं. आपण म्हणालात की सिंगापूरला मराठी रुजवण्यासाठी, त्याचं संवर्धन होण्यासाठी, मुलांना गोडी वाटून पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तर नेमके ते कशा प्रकारचे? खूप चांगला प्रश्न आहे हा. कारण आता तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर गणपती जो आम्ही म्हटलं की 5 दिवसाचा गणपती बसवला जातो मंडळाकडनं मोठ्या प्रमाणात. तर त्यावेळेस आम्ही जे जे उत्तम हा एक कार्यक्रम सादर करतो. त्याच्यामध्ये मुलांना हे सगळं ऐकवलं जातं. म्हणजे काही चांगले भाषेविषयी आम्ही उतारे वाचून दाखवतो किंवा असं, जेणेकरून त्यांना काही ऐकायला मिळेल. दुसरं म्हणजे मराठी शाळा आहे, हसत खेळत जी शाळेचे वर्ग चालवले जातात. तिसरं म्हणजे दिवाळी अंक जो आहे स्मरणिका, त्याच्यामध्ये इंग्रजी मराठी असे दोन्ही भाग आहेत. तर पालकांकडून पण त्यांना तसे शिकवलं जातं, मदत केली जाते. आणि चौथं म्हणजे ऋतुगंधमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही लिहायला प्रोत्साहन देतो. आणि याच्या पुढे काही ऑडिओ वगैरे करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न आता चालू करणार आहोत नवीन वर्षापासून. संवाद, जेणेकरून मुलांना जास्तीत जास्त त्यांचा सहभाग वाढेल. आणि बाकी पण हे जे काही बरेच ढोल ताशा सकट असे कितीतरी उपक्रम आहेत, तर त्याच्यामध्येही मराठीच बोललं जातं खूपदा. म्हणजे मराठी भाषेतूनच संवाद साधला जातो. तर या मुलांचा सहभाग असणं हे सुद्धा खूप एक काम सोपं करतं की त्यांना ते कानावर पडतं मराठी. हा, धन्यवाद. यासाठी तिथल्या शासनाचं काही सहकार्य मिळतं का आपल्याला? शासनाचं सहकार्य मला काही असं सांगता नाही येणार. प्रत्यक्ष नाही मिळणार की अशी देणगी मिळाली किंवा असं काही माझ्या तरी माहितीच नाहीये. पण महाराष्ट्र मंडळ मुळात चालू असणं तिकडे, हाच इनडायरेक्टली म्हणजे अप्रत्यक्षपणे सहकार्य असावं सरकारचं, असं मला वाटतं. कारण जे काही कार्यक्रम होतात त्याला, म्हणजे सिंगापूरच्या राष्ट्रामध्ये हे होतात ना, शेवटी भाग येतो त्याचा आहे.
पण प्रत्यक्ष काही अनुदान वगैरे असं नाही. अनुदान नाही, पण रजिस्टर केलंय आपण 94 साली हो, महाराष्ट्र मंडळ सिंगापूर. तुम्ही रजिस्टर केलं नाही तर तुम्ही करू शकता. आणि जे काही कार्यक्रम जे काही होतं त्याला अनुमती आहेच ना, म्हणजे रजिस्टर्ड म्हणजे प्रत्येक गोष्ट माहिती असते. तुम्ही थोड्याशा अनुभवी आहात सिंगापूरच्या देशामधल्या आमच्याशी चर्चा करते. खरोखर खूप बरं वाटतंय. फक्त माहिती करता एक प्रश्न की आपल्याकडे आता आपल्या शासनाने आपल्या केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा दिलेला आहे. अभिजात दर्जा देताना ह्याची खूप मोठी जाहिरात झाली होती की अभिजात दर्जा दिल्यामुळे फक्त भारतातल्याच विद्यापीठात नव्हे तर आंतरराष्ट्रीय सर्व विद्यापीठामध्ये मराठी भाषा हा विषय शिकवला जाईल. त्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? सिंगापूरच्या शासनाने किंवा तिथल्या विद्यापीठामध्ये असे काही उपक्रम राबवले जात आहेत का की मराठी भाषा या विषयावरती एखादं पुस्तक असेल किंवा एखादा वर्ग घेतला जात असेल, असं काय अनुभव आहे का? नाही, अजूनपर्यंत तरी काही मला अनुभव नाही आहे, कारण हे आत्ताच झालेलं आहे. पण महाराष्ट्र मंडळामधून काही लोक कार्यरत आहेत जी ह्या संबंधी काम करणं चालू आहे त्यांचं. तर ह्या वर्षामध्ये काही होण्याचं आहे, संधी असेल, पण प्रत्यक्ष काही आतून तरी माहीत नाही मला. खरोखर सिंगापूर सारख्या छोट्याशा राष्ट्रामध्ये मराठी जागवण्याचे हे जे तुमचे उपक्रम आहेत ते स्तुत्य आहेत. पण जागतिक स्तरावर एखादा उपक्रम तिथे सुरू करण्याची किंवा जागतिक मराठी परिषद वगैरे असं काही भरवण्याची काही तुमच्या त्या दृष्टीने पण तयारी सुरू आहे? एक मी थोडंसं मागे काही झालं ते सांगू शकते की मला वाटतं एक काही वर्षापूर्वी काव्य संमेलनं झाली होती जागतिक, आणि भारतातून एक मंडळ पण आलं होतं काव्य संमेलनासाठी, आणि नाटकं वगैरे होतात. पण ऋतुगंध मी काही वर्ष संपादक होते आणि मी आता ही कमिटीमध्ये आहे. तर आमचा सगळ्या कवींना, साहित्यिकांना जोडण्याचा मात्र जागतिक प्रयत्न चालू असतो. म्हणजे आम्ही जागतिक वेगवेगळ्या देशामधून लोकांना बोलवतो, म्हणजे ज्येष्ठ चांगल्या दर्जेदार साहित्यिकांना किंवा जे संबंधित आहेत कार्यरत. तर असे प्रयत्न आमचे म्हणजे त्यांना चालू असतं, त्यांना बोलवणं, त्यांच्या गाठी भेटी घेणं. भारतातून तुमच्याकडे काही साहित्यिक येत असतात, कार्यक्रम होत असतात? साहित्यिक काही येतात, म्हणजे मंडळाकडनं बोलवले जातात. अच्छा. आणि काही वेगवेगळ्या उपक्रमासाठी म्हणून ते स्वतःहून येतात. असे दोन्ही प्रकारचे आहेत. काहींची मुलं राहतात म्हणून ते येतात. ते असतात येऊन जाऊन. अजून काही प्रश्न? मगाशी ते म्हणाले ना की आपल्याकडे जर्मन किंवा फ्रेंचचे क्लासेस मुळात त्या गव्हर्नमेंटनी आपल्याला ग्रँट दिलेली आहे. तसं भारतीय गव्हर्नमेंटला ग्रँट देऊन तिथं असं मराठी भाषा शिकण्याचे क्लासेस सुरू करायला लागले. अमेरिकेचे जे शाळा सुरू झाली ना, याचं कारण भारतीय विद्यापीठ भवन आहे, त्यांनी एक अभ्यासक्रम बनवला होता आणि तो पहिल्या ज्या शाळा निर्माण झाल्या त्यांना तो त्यांनी अभ्यासक्रम दिला होता. त्यामुळे मग त्या अभ्यासक्रमाचा उपयोग होऊन त्या शाळा सुरू झाल्या आणि नंतर तर खूप मराठी मंडळी जायला लागली, नाटक जायला लागलं, सिनेमा जायला लागला. काल आत्ता आम्ही 2 दिवसाचं संमेलन घेतलं, त्यावेळी मी तिथे त्यांना असं म्हटलं की तिथे तुम्ही समजा इथे फ्रेंच शिकला किंवा जर्मन शिकला तर जर्मनमधली कुठली चांगली कलाकृती आहे, कुठला चांगला सिनेमा आहे हे तुम्हाला कळू शकतं आणि त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो. तुम्ही असं मराठीचं काही तयार केलंय का मुळात? म्हणजे ज्यावेळी इथे मराठी जर्मन सिनेमा आला किंवा फ्रेंच सिनेमा आला तो सबटायटल होऊन आला, त्यामुळे आपल्याला इथे बघितल्यावरती त्याचा आस्वाद घेता आला. तसं तुम्ही तुमच्या मराठीतल्या साहित्याच्या चांगल्या पुस्तकांचे काही सिनॉप्सिस तयार केले का? हे सगळं काम शासनाला इथे करायला लागेल आणि ते त्याला तिकडे पोचवायला लागेल. हो. तसं आता काही प्रयत्न होत नाही. कसं काही कळणार नाही. तुम्हाला ते इंग्लिशमध्येच करून द्यायला ना त्याची सिनॉप्सिस. चांगलं मराठीतलं समजा रणांगण एक पुस्तक आहे, त्याची एक चांगली सिनॉप्सिस लिहिली माहिती आणि ते तुम्हाला अवेलेबल आहे. का नाही वाटणार? त्यांना वाचायला आवडेल ते. त्यासाठी मराठी शिकते का तर आपल्याला मराठी शिकायची सोय झाली. बरोबर. असे प्रयत्न शासनाकडे झाले. कारण आता सर्व देशात जे जापनीज भाषा असेल ते गव्हर्नमेंट त्यांना ग्रँट देतं.
तशी आपल्या गव्हर्नमेंट जाऊन डिपार्टमेंट उघडली म्हणजे तुमचं मॉल उघडले जातात तिकडची. हो, मुद्दा तुमचा अगदी बरोबर आहे, पण मुळात हे लक्षात घ्यायला पाहिजे की सिंगापूर अतिशय छोटं राष्ट्र आहे. म्हणजे मुळातच 1200 लोक, पण इथे सगळी फ्लोटिंग आहे. म्हणजे तुम्ही जर तिथे प्रत्यक्ष स्थायी झालेले म्हणजे किंवा सिटीजन म्हणतो आपण, त्याचे खूप कमी आहे. हे जे आहेत सिंगापूर हे जाणारे येणारे लोकच जास्ती आहेत. तर तो जर मुद्दा लक्षात घेतला तर फार महत्वाचा आहे. आणि अमेरिकेशी तर तुलना होऊ शकतच नाही, कारण अमेरिका प्रचंड मोठं आहे, प्रचंड मोठं आहे. म्हणजे जर तुलनेने हे अगदी बाळ आहे छोटंसं. पण त्यातूनही काही प्रयत्न होतीलही, म्हणजे चालू होणार आहेत, कारण हे आत्ताच सुरू झालेलं आहे. तर हा मुद्दा चालेल लक्षात घेतलेला आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येत असताना आपण कवितेविषयी जाणून घेणार आहोत, पण आता आपण सिंगापूर आणि ही सगळी चर्चा करत असताना अगदी सहज असं विचारावंसं वाटतं की जवळपास 10-11 वर्ष तुमचं वास्तव्य 11 वर्ष तिथे तुमचं वास्तव्य आहे, अधूनमधून हो. भारतात येत असतात. तर भारत सोडताना तुमच्या मनात काय भावना होत्या की तेव्हा आता सिंगापूरमध्ये जाऊन राहायचं आहे, तेव्हा पहिल्यांदा आलेल्या मनात भावना काय होत्या आणि आता इतकी वर्ष राहिल्यानंतर आज काय तुमचं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खूपच छान प्रश्न आहे. जाताना आपलं मायदेश सोडून जायचं प्रत्येकालाच हुरहुर वाटणारच, पण ती कोणत्या स्वरूपाची आहे आणि कशा प्रकारची आहे, म्हणजे एकदम सकारात्मक आहे की रडकता आहे का? काही लोक मी बघितले खूपच रडवी होतात की अरे आपल्याला सोडून जाय. तर तसं माझ्या बाबतीत नव्हतं. म्हणजे मला हुरहुर तर नक्कीच लागली होती, पण हो, मी अशा दृष्टीने गेले की मला काहीतरी नवीन बघायचंय, मला शिकायचंय आणि आलेली संधी त्याचा कशा तऱ्हेने उपयोग करून घेता येईल, त्यामुळे हा हेतू डोक्यात घेऊन गेले होते. आणि त्यामुळे जी हुरहुर लागली, ऑफकोर्स आपलं जे आपण जिथे जन्मतो, जिथे मोठे होतो, तिथली ओढ असतेच, पण ती ओढ कुठल्याही बाबतीत अतिरेक होता कामा नये. हा माझा की आपलं मला म्हणाल तर मला जशी वर्ष जातात तसं विश्वाची माझे घर हेच माझं आता झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मी सांगते की मला आता काही लोक एक थोडंसं विषयांतर पण त्याला धरूनच आहे की जेटलॅग म्हणतात किंवा टाइम डिफरन्स इथे असतो की तसाच कुठलाही जो डिफरन्स म्हणजे काय, जो जी फरक हा जाणवतो तो इथे आहे सगळं. त्यामुळे मला कधी असं वाटलंच नाही की खूप काही की नाही ह्या घरातून त्या घरात गेले मी आणि हो वेगळं घर आहे, वेगळी माणसं आहेत, तिथे घरातच 4 लोक टकली वेगळे वेगळे विचार करतात, तर तिकडे पण तसंच असतं ना. पण आपण त्याच्यात कसं बसू आणि आपल्याला त्याचा फायदा वेळेचा कसा किंवा करता येईल ह्याचा मी या संधीचा फायदा करून घ्यायचंच ठरवलं. अगदी छान. म्हणजे की बदल स्वीकारणं आणि बदल हा होतच असतो आणि हेच सत्य आहे. आणि म्हणतात ना की चेंज इज ओनली कॉन्स्टंट. तो बदल होणारच, होतच राहणार. ते फक्त तुम्ही स्वतःला बदलालता किती ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि जे काही आपण करू थोडंफार, ज्याला यश म्हणता येईल किंवा सब्जेक्टिव्ह आहे, फार वैचारिक आहे, ते आपल्यावर आहे सगळं शेवटी. आणि साहित्याचं म्हणाल तर मी आता उपयोग करून घ्यायचा म्हणजे काय, फायदा हा शब्द फार जरा कमी आहे, उपयोग करून म्हणून किंवा काही संवाद साधता येईल का आणि आपल्याला जे येतं, आपल्यात जे आहे त्याचा दुसऱ्याला काही उपयोग करून देता येईल का. कारण सगळ्यांना सगळं शक्यच नाही. जसं मी कोणाकडनं तरी काहीतरी शिकते, मला जे येतं ते मी कोणाला काही देऊ शकते का, हा पण मी विचार करूनच मी ऍक्च्युली मी पुस्तक काढते. तेव्हा मला असं वाटतं जसं मी वाचनाने पुढे गेली तसं मी कोणाला तरी काही देऊ शकते का. आणि लक्षात आलं लोकांना आवडतं मी लिहिलेलं, तर ते मी लिहित गेले आणि ते सिंगापूरला मला सोपं पडलं लिहायला, हे नक्कीच आहे. कारण फक्त सिंगापूर होतं म्हणून नाही, कारण माझी
जी परिस्थिती झाली किंवा ज्या ह्याच्यात काळाप्रमाणे आपण बदलतो, आपल्याला वेळ जास्ती मिळतो, तर त्या वेळेचा उपयोग कसा करून घ्यायचा आणि दुसऱ्याला कसा करून द्यायचा, हे जर लक्षात ठेवलं तर तुम्ही पुस्तकं काय, आणखी ते सगळे दिग्गज लोक आहेत ते त्यांना एक तर वेगळं सांगायला नको तुम्हालाही वेगळं सांगायला नको. तर असं आहे. आणि आणखी एक गोष्ट लक्षात की काहीतरी नवीन नवीन विचार आले पाहिजेत. परंपरेला धरून ठेवताना त्याच्यावरती बदलाची सुद्धा एक जळारी आली पाहिजे. त्यामुळे त्याचा जो नक्कीच तेज पडतं, आजूबाजूला उजेड पडतोच, कारण ती जळारी येते ना, ती दिसते. खरंच खूप छान तुम्ही सगळी मांडणी करत आहात आणि बोलताना मला तुमच्या भाषेचा लहेजा तर आहेच, पण एक चिंतनशीलता अधिक मला जाणवते की जी तुमच्या वृत्तीमध्ये आहे, की एक स्वतःशीच असणारं चिंतन आणि त्या अनुषंगाने अभिव्यक्त होणं हे वारंवार तुमच्या सगळ्या संवादात जाणवतं. आणि मला वाटतं की जेव्हा ही चिंतनशीलता एखाद्या व्यक्तिमत्वात असते तेव्हा कविता ही त्या माणसाला अधिक जवळची असते. की कविता हा जो एक काव्य प्रकार आहे, त्याला म्हणजे छोटीही असू शकते, मोठीही असू शकते, असं आपण त्या काव्य प्रकाराबद्दल, पण चिंतनशीलता हा कवितेचा आपण म्हणूया की मूळ गाभा आहे की जो तुमच्या एकूण वृत्तीमध्ये आपल्याला संवादामध्ये तो सतत जाणवत राहतो. तो मला आता मुलाखतीच्या शेवटाकडे येताना खूप छान अशी सुंदर असा त्याचा मुलाखतीचा संवादाचा एक शेवट असावा, तर तुमच्या छान अशा कवितेकडे यायचंय. म्हणजे कविता तर ऐकायचीच आहे, पण अगदी त्या कविता ऐकण्यापूर्वी की कवितेशी खुणगट कशी तुमची बांधली गेली होती? इतकी ती आठवणच आहे ना कशी कविता मी पहिली लिहिली. तर मी 9वी-10वीचा अभ्यास, मला अभ्यास कमी आणि कविता आणि कादंबऱ्या जास्ती आवडत होत्या वाचायला आणि लिहायला. आईला दाखवायला मला ते पुस्तकं घेऊन बसायला लागायचं, पण इकडे लक्ष माझं तिकडे. तर कोकिळा छान कू गात होती. मी खिडकीत, मला चांगलं आठवतंय, मी खिडकीत बसले होते अभ्यासाचं, मला आवड होती अभ्यासाची पण तेवढी नाही जितकी हे मला भावत होतं ते. तर मी पुस्तकं दिसत होती पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळं, ते झाडं वगैरे समोर होती आणि ती कोकिळा एकदम आली आणि कू कू करायला लागली. तेव्हा मी पहिली कविता लिहिली. आणि ती कविता लिहिली म्हणजे एक असताना ती सुचतं, आपण काय असा विचार जरी नंतर केला तरी कविता काय नाही, आता मी कविता लिहायला बसणार, ही कविता नसते. तर ती अशी सुरुवात झाली. आणि नंतर मग कविता लिहित गेले, अशी पुस्तकं वगैरे लपून लपून, त्या शाळेच्या काळात लपून. नंतर कॉलेजमध्ये तेव्हा पण डोक्यात स्टॅटिस्टिक्स शिकत असताना कविता यायची, सुचायची. हो. तर मैत्रिणी म्हणायच्या, हे काय तुला सुचतं? मला की डबल ढोलकी आहेस तू, इथे स्टॅटिस्टिक्स शिकते आणि कविता सांगते आम्हाला. म्हटलं चालतं असं. आणि नंतर अर्थात मी सिंगापूरचं पुन्हा नाव घेईनच, कारण तिथे जो मला निवांतपणा मिळाला आणि शब्दगंध हे जे हा मंच मिळाला आणि रसिक ऐकायला मिळाले. आणि त्याच्या आधी एक मी मुद्दाम उल्लेख करीन की इथे असताना पण, कारण आपण बॅकग्राऊंड घेऊन जातो की मी डायरेक्ट तिथे सिंगापूरला नाही गेले, कारण इथे माझ्या मना, नंतर कोकण मराठी साहित्य परिषद, नंतर अशा 1-2 संस्था यांच्याशी मी जोडले गेले होते. त्याच्यातून माझ्या कवितांना जास्ती प्रोत्साहन मिळालं. म्हणजे कितीतरी लोकांची नावं घेता येतील की मधु मंगेश कर्णिक, नंतर उषा मेहता, ह्या कवयित्री, आणि ते लेखक म्हणजे त्यांनी पण कितीतरी, म्हणजे किती नावं घेता येतील की नंतर मला माधवी वैद्य तिथे भेटल्या, आशाताई बगे आता भेटल्या, नंतर त्याच्या आधी सुरेश खरे सर भेटले, माधवीताई कुंटे भेटल्या, अशा खूपशा. विजयावाड्यांशी माझं खूपच चांगले आमची जुळणी झाली होती, नातं झालं होतं, जमलं होतं. तर अशातून तो कुठेतरी कविता आणि ह्याचा प्रवास चालू झाला होता. आणि त्याच्यानंतर मग मी शब्दगंधमध्ये तो सगळा एकत्र झाला आणि मग मी पुस्तकं, माझी आता 3 कविता संग्रह आहेत. पहिलं आहे तो मोहर, जो माझ्या कवितांना फुटलेला पहिला मोहर म्हणून तो मोहर.
त्याच्यानंतर थोडे वैचारिकता, कारण सुरुवातीच्या थोड्या प्रेमाकडेच वळणाऱ्या कविता होत्या जास्ती, त्याच्यानंतर वैचारिकता वाढली. तर ते सागर गोटे हा खेळ माझा अतिशय सुंदर आवडणारा खेळ होता. तर सागर गोटेमध्ये असं असतं ना की तुम्ही झेलता खडे, उडवता, जमिनीवर न उडवता आकाशात, ते आकाशातले खडे पुन्हा धरून पेलून व्यवस्थित पुन्हा तो खेळ चालू ठेवायचा असतो. याच्यावरनं मला हे आपल्या आयुष्याशी फार संदर्भ लागला की आपण आयुष्यात तेच करत असतो ना, सागरगोटेच खेळत असतो. वरच्यांना सांभाळा, खालच्यांचंही नातं तेवढंच जोडून ठेवा, असं तो आहे खेळ. तर ती अशी कविता, आणि त्याच्यामध्ये बरेच अशा वैचारिक कविता आहेत. आणि तिसरा संग्रह मी नुकताच झालेला आहे, त्यातल्या तर बहुतेक बहुसंख्य कविता आता शब्दगंधामधल्या आहेत. चंद्रकळा नाव दिलेलं आहे. या कळा आहेत ना वेगवेगळ्या, म्हणजे चंद्रकला हे कला वेगळ्या वेगळ्या असतात, आणि चंद्रकळाही चंद्राचं बदलतं असतं, मध्ये अमावस्या असते. आणि तिसरा अर्थ आहे चंद्रकळा हा साडीचा प्रकार आहे. ती फार रेअर आहे, फार कमी प्रमाणात पाहायला मिळते घातलेली चंद्रकळा. तर त्यामुळे इतर अनेक कविता संग्रहामध्ये हा माझा वेगळा असावा असं मला वाटतं, म्हणून चंद्रकळा. अच्छा, असं नातं आहे असं त्या शीर्षकाचं नातं आहे. तर अशी 3 आहेत, आणि असं चालू आहे कवितांचं. मला वाटतं तुमच्या प्रश्नामध्ये मी थोडं जास्ती नाही, छान. वाहवत नाही ना गेले. नाही. मला वाटतं आपण कवितेने ओके. या संवादाच्या शेवटाकडे हो हो, चालेल. बऱ्याच कविता आहेत. विनोदी लेखनही माझा आवडीचा प्रकार आहे. ऍक्च्युली मी विनोदी लेखनही बरंच करते, अच्छा. कविताही लिहिते विनोदी. पण आजच्या कार्यक्रमाला जोडून मी एक कविता घेतलेली आहे की कुठेतरी सकारात्मक विचार आहे, कवितेशी जोडलेली नाळ ही ह्या शब्दातून मला व्यक्त करायची आहे. म्हणून ही जी सकारात्मकता आहे, जी मला नेहमीच आवडते व्यक्त करायला, तर तशी ही कविता आहे. कवितेचं नाव आहे उभे आभाळ झेलू. उभे आभाळ झेलू नव काव्याच्या ओंजळीत. उभे आभाळ झेलू नव काव्याच्या ओंजळीत, आणू विचारांना जाग, करू तिचा कायापालट. नाही कोणता उंबरठा, नाही कोणता उंबरठा अंडवायला पाऊल आता, रंग प्रगतीचा पंखांना नवे क्षितिज शोधताना. आला हाती आरसा, आला हाती आरसा, स्वैर बिलोरी कल्पनेचा, प्रतिमा लागली थिरकू, ताल सुंदर पदन्यासाचा. शब्द शब्द जन्मे नवा, शब्द शब्द जन्मे नवा, नव्या भाषेची ओळख, शुभ्रमाळ नव साहित्याची, दिसे आकाशी सुरेख. सरू लागली अबोल रात, सरू लागली अबोल रात, उजळे काजळी वात, पसरे लख प्रकाश, किर्र काळोख्या परसात. नाळ जुनी जेव्हा तुटे, नाळ जुनी जेव्हा तुटे, नवे बीजांकुर जन्मते. सृजनाच्या चाहुलीने सृष्टी सोहम हुंकारते, सृजनाच्या चाहुलीने सृष्टी सोहम हुंकारते. धन्यवाद. सगळ्या संवादाचा अतिशय सुंदर असा काव्यात्मक आपण शेवट म्हणूया, आणि शेवट म्हणण्यापेक्षा ही एक छान सुरुवात म्हणूया. इतकी सकारात्मक अशी ही कविता होती की जी तुम्ही स्वतःशी संवाद साधत एका पद्धतीने, ही सर्जनशीलतेची प्रक्रियाच खरं तर ह्या कवितेचे शब्द ऐकत असताना जाणवत होती की सर्जनशीलता किंवा काव्य लेखन किंवा कोणत्याही प्रकारचं लेखन हे जेव्हा घडत असतं तेव्हा एखादा कवी लेखक याच्या मनात, अंतर्मनात जी काही सगळी भावनिक स्पंदनांची, विचारांच्या स्पंदनांची देवाणघेवाण होते ती सगळी या कवितेतून खरं तर व्यक्त झालेली आहे. वरवर पाहता असं वाटतं की
निसर्गाचं वर्णन आहे, पण खरं तर ते कुठेतरी आतल्या मनाचं आणि आतल्या भावभावनांच्या आंदोलनांचं वर्णन करणारी अतिशय सुंदर कविता आपण सादर केली. आणि ह्या कवितेला धरूनच मी म्हणेन की हे असंच तुमचं लेखन उदंड लेखन होत राहो आपल्या हातून, आणि एका परदेशात जाऊन या मातीचा सुगंध जो तिथे तुम्ही अधिक बहरवला आहे, अधिक त्याचा दरवळ जो सगळीकडे पसरला आहे, हा असाच दरवळ अधिकाधिक पसरो आणि अशाच भारतात येत राहा. आणि ही जी सांस्कृतिक देवाणघेवाण आहे ती खूप महत्वाची आहे, की जी तुमच्या बोलण्यात आलं की हे विश्वाची माझे घर, ही जी संकल्पना ज्ञानेश्वरांनी मांडली तर ही खूप महत्वाची आहे. आणि ती तेव्हा मांडली, पण आजच्या काळात माणसाने या जगात वावरताना ही व्यापक दृष्टी हवी आणि ही सांस्कृतिक देवाणघेवाण हे खरं तर आजचं संचित आहे आणि हे संचित आपण जपत आहात. तर खूप खूप आपले आभार मोहनाताई, Nice. मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.